नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉगमध्ये. तर आपण आज एका बँडची सेटिंग करायला जातो आहे, सप्तशृंगी बँड सटाणा म्हणून. तर आत्ता जातो आहे. तर घरातून मी आता बाहेर निघालो आहे, जेवण वगैरे सगळं झाले. आणि आज आता याच्यापुढे आपल्याला 8-10 दिवस सुट्ट्या आहेत, वाजवायची तारीख नाही आहे. तर आपण आता दैवेल या गावाला जातो आहे सेटिंग करायला. बँडची गाडी आहे, सप्तशृंगी बँड सटाणा, म्हणजे त्यांचे संचालक सटाण्याला राहतात आणि ती गाडी दैवेलला राहते. म्हणजे सगळे वाजणारे पूर्ण तिकडचेच आहेत. मग आपण आता डायरेक्ट दैवेलला जातो आहे. ती वाट बघतायत, रस्त्यावर आलेले आहेत ती मला घ्यायला ताराबादला. तर आम्ही ताराबादून दैवेलला जाणार आहे. ते समोर बघू शकता तुम्ही त्यांची गाडी, तिकडे ओमनी उभी आहे. तिथं आपण आता जातो आहे, तिच्यावर जाणार आहे आपण दैवेलला. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, आपली बँडची गाडी लावलेली आहे. आता मी घरून येतो आहे आणि तिकडे मी बघू शकता तिकडे बलनो लावली आहे. तर आपण आता ओमनीमध्ये जाऊया. तर 1-1.5 तासाचा रस्ता आहे दैवेल. पिंपळनेर आणि पिंपळनेरच्या पुढे दैवेल लागतं. जाऊया. आता ते आलेत, हे बघा सट्यानं आलेत ते सोपान दादा. तर आम्ही आता जातो आहे दैवेलला. डायरेक्ट आता दैवेललाच भेटू मित्रांनो. बघत राहा कंटिन्यू ब्लॉग, आणि आजचा ब्लॉग पण भारी होणार आहे. तर जाऊया आता दैवेललाच, सेटिंग वगैरे करू बँडची गाडीची आणि परत लगेच रिटर्न व्हायचं आपल्याला. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नसणार एवढा व्यवस्थित, कारण की माझा घसा बसलेला आहे मित्रांनो. 2 दिवसापासून घसा बसलेला आहे माझा, अजून रिपेअर झालेला आहे. औषध वगैरे सगळं चालू आहे. तर आता बघू आता केव्हा रिपेअर होतो आवाज. असा खोकला पण येतो आहे आणि असा म्हणजे आवाज बसलेल्यासारखा वाटतो आहे. तर ठीक आहे, कंटिन्यू करा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण भारी होईल. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो. तुमचा सपोर्ट असू द्या. लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तर 10,000 सबस्क्रायबरला आपल्याला फक्त 50 किंवा 100 सबस्क्रायबर बाकी आहेत. तुम्ही केलं नसेल तर करून द्या पूर्ण. असा सपोर्ट असू द्या आणि कंटिन्यू करा ब्लॉग. बघत राहा कंटिन्यू. आता डायरेक्ट आपण दैवेललाच भेटूया. चल पहिला मेन कलाकार काय पुरा ना अजून क्या बाजार तू कुठचा बरं रस्ता. तर मित्रांनो, आपण फायनली दैवेलच्या पुढे रायतेल गाव आहे, तिथं आपण पोचलो आहे. दैवेलच्या पुढे 10-15 किलोमीटर. तर आपण आता बँडच्या गाडीजवळ पोचलो आहे. आता बघू शकता बँडची गाडी त्यांची सप्तशृंगी बँड सटाणा. म्हणजे गाडी इथे लावलेली राहते त्यांची, कारण की सगळे पोरं आपले वाजणार आहेत ना, इथले आहेत ना. तर म्हणून ती गाडी इथे राहते, कारण की ते पोरं सगळे जवळच्या पास येऊन लागतात. लगेच गोळा झाले का सगळे एकत्र आले का लगेच बँडची गाडी लगेच जिथं ऑर्डर राहिली तिथं लगेच निघून जातात. ते म्हणून गाडी इथे लावतात. ते सटाण्याला लावत नाही. आणि जसं प्रसंग आला तर ते सटाण्यामध्ये बी गाडी लावता, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांना देऊ शकता. हे नंबर आहेत, बघू शकता तुम्ही. हे नंबर आहेत, या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आता बघूया आता आवाजचं काय प्रॉब्लेम आहे. आता आपण सेटिंग करू थोड्याच वेळाने. तर बघत राहा, कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. आणि तुम्ही बघितलं असेल मागे जंगल किती होतं, खूप मोठं जंगल होतं. कोंडाईबारी म्हणून आहे. कोंडाईबारी थोडी साईडला राहून जाते. आपण इकडे रायतळ्याच्या या रस्त्याला आलो आहे.
तिथं बी खूप जंगल होतं, जंगली जंगली प्राणी तर खूप आहेत म्हणे इथं. जर थांबवली असती गाडी तर एखादा बघितला असता, पण म्हटलं नको, आपल्याला घरी व्यवस्थित जायचं आहे सांभाळून. तर ठीक आहे, आपण बघू आता काय करायचं आहे. अरे आपली बुकिंग होईल, फक्त तुम्ही व्हिडिओ शूटिंग द्या. आणि ती माईकची पेटी बी काढी घे. तर मित्रांनो, आपण सेटिंग झाली गाडीची. म्हणजे काही 1-2 वस्तूमध्ये प्रॉब्लेम होता, म्हणून ते आपण दुकानावर पाठवलेलं आहे रिपेरिंगला. तर आपण आता जेवढा आवाज आपल्यावर निघालेला आहे तेवढा आपण काढून घेऊ आणि लगेच बंद करून आपल्याला लगेच रवाना व्हायचं लगेच ताराबादला. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. 7च ना, 7 वाजलेले आहेत. तर ठीक आहे, आपण आता 7 वाजता म्हणजे 7-7:30-8 वाजून जातील आपल्याला निघायला. तर आपण आता जे आता राहिलेलं आहे काम, किती आवाज निघालेला ते आपण आता काढून दाखवू आणि लगेच तुम्हाला दाखवतो आणि लगेच आपण ताराबादला रवाना होऊ. जेवण दुपारी केलं होतं, आता भूक लागून गेली आणि आसपास दुकानं पण दिसत नाही आहे. तर आपण आता लगेच गावात गेलो का तेव्हा तिथं काहीतरी खाऊ. हे बघू शकता तुम्ही, आपण सगळ्या जाळ्या वगैरे सगळ्या खोलल्या होत्या. इकडं एक स्पीकर थोडासा प्रॉब्लेम देत होता, तो आपण खोलून ठेवला होता आणि ते पण काम आता पूर्ण डिटेल सगळं काम होऊन जाणार आहे आता. ते एक एम्प्लिफायर आपण रिपेरिंगला टाकलं आहे. तो आता इथे जवळच दुकान आहे, 10-15 किलोमीटर, कारण की इथं या गावात काही कुठेच दुकान नाही आहे, काही नाही. आणि सगळं जंगल आहे इकडं, बघू शकता तुम्ही. इकडं जवळच जंगल आहे आणि यांचं घर इथं जवळच आहे. बँडवाल्यांचं घर जवळच आहे आणि ते पण आपल्या सड्याला राहतात. ते काम सड्याला त्यांचं वर्कशॉप आहे. ते वर्कशॉपमध्ये एक भाऊ राहता आणि एक भाऊ इथं राहता ना, म्हणून ती गाडी इथं लावलेली आणि सगळे पोरं वाजणारे येते म्हणून. तर इथं बघू शकता यांचं मंदिर पण बांधण्याचं काम चालू आहे. तिथंच सगळं पसारा वगैरे सगळं तिथं पडलं आहे. तर ठीक आहे, कंटिन्यू करा, बघत राहा.
तर मित्रांनो फायनली गाडीचं काम झालेलं आहे, सेटिंगचं काम 8 वाजता आहे आता, कंप्लीट झालेलं आहे. त्यांचे मालक सांगताय, गाडीचे मालक, की कंप्लीट झालेलं आहे. तर आता वाजता आहे 8 वाजता आहे, रात्रीचे 8 वाजता आहे. आम्हाला तर जायला ताराबादला जायला सकाळी तुम्हाला माहिती आहे किती वाजता निघालो मी, 12-1 वाजता, 12-1 वाजता निघालो. तर आत्ता वाजता आहे मला 8 वाजून राहिले. आता घरी जायला मला 10 वाजतील. बघू शकता बँडचं गाडीचं काम असं राहतं. जर कोणत्याही गाडीचं सेटिंगचं काम राहिलं तर इतका पूर्ण दिवस एक दिवसाला तर निघून जातो. आणि समजून घ्या काही मशिनरीमध्ये जर काही फॉल्ट राहिला तर ते काम त्या दिवशी पण होत नाही, पण ते जेव्हा मशिनरी रिपेअर होऊन गाडीजवळ येतील तेव्हाच ते काम होईल. असं छोट्या छोट्या बँडवाल्यांचं असं राहतं. काय मोठे बँडवाले काय करता माहिती आहे का, वस्तू खराब आहे का लगेच नवी घेऊन येतात, लगेच शॉपला जातात आणि लगेच नवी वस्तू येऊन लागते. असं काही काही मोठ्या बँडवाल्यांचं काम राहतं. पण आपलं बी तसं नाही आहे. आपण जी वस्तू काही म्हणजे समजून घ्या काही बंद पडली ती आपण पहिले रिपेअरिंग करू, मग ती थोड्या दिवस चालवू, त्याच्यावर थोडेसे पैसे कमवू, मग आपण पैसे आल्यानंतर तेव्हाच नंतर वस्तू घेऊ. आणि मोठ्या बँडवाल्यांचं कसं राहतं, वस्तू खराब झाली लगेच नवीन वस्तू येऊन लागते. असं काही मोठ्या बँडवाल्यांचं असं राहतं. आता तुम्ही पण मोठ्या बँडवाल्या जर आपले ब्लॉग बघत असाल तर कमेंट करून सांगा. तर ठीक आहे, आता जातो आहे. आता जेवण पण मला इथं रस्त्यावरच करावं लागेल, हायवेला ढाब्याला. तर माझा पण आवाज बसलेला आहे थोडासा, मला काहीतरी लाईटच थोडंसं खावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, बघत राहा. आता आपण याला जाऊ, जंगलचा रस्ता आहे. आता रात्र झालेली आहे, 9 वाजून गेले आणि जंगलचा रस्ता. आता कसं जायचं काही नाही, आपली 4 व्हीलर आहे, ओमनी गाडी आहे, तिच्यात जायचं आहे आपल्याला. जंगल आहे आणि रस्त्याला कोणी दिसत नाही, समोरून पण एक वाहन नाही आणि पूर्ण वाहन नाही, एक पण गाडी दिसत नाही. बघा मित्रांनो, 9 वाजता 9 वाजून राहिले. मित्रांनो बघू शकता आम्ही 2 जण आहे आणि एक मागे एक पिंपळेरचा मुलगा आहे, तो बँड वाजवतो, पिंपळेरला राहतो, तो पण आला होता आपल्यासोबत. तर बघू शकता अंधार असल्यामुळे काय दिसत नसणार, तर मला अंधार आहे मागे. तेव्हा तुम्हाला टॉर्च लावून दाखवतो. तेव्हा दिसला का, त्याला आता पिंपळेरला सोडावं लागेल. म्हणजे आपण जाताना पिंपळेरला लागेल आपल्याला, लगेच ताराबाद लागेल. मी ताराबादला उतरून जातीला जाईल आणि सोपन दादा सड्याला एकटे जाणार आहेत. काही नाही, ताराबादवरून 20 मिनिटाचा रस्ता आहे सड्याला.